नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे। तुम्ही जर 18 नोव्हेंबर पूर्वी हे काम केलं नाही तर तुमचे पैसे बंद होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। काय आहे महत्त्वाचं काम, काय आहे 18 नोव्हेंबर पर्यंत तारीख, नक्की संपूर्ण अपडेट आपण पाहणारच आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर लाडक्या बहिणी आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन असाल आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून ऑल वरती सेट करून ठेवायचे आहे, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी जी आहे आता समोर आलेली आहे। 18 नोव्हेंबर पूर्वी हे काम करा, नाहीतर काय तेच आपल्याला पाहायचं आहे। पहा, लाडकी बहीण योजना KYC ची खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही जर अजूनही KYC केली नसेल तर साईट चालू आहे मित्रांनो, लाडक्या बहिणींनो साईट चालू आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमची KYC पूर्ण करू शकता। KYC कशी करायची ती देखील प्रक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहू शकता। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट समोर आलेले आहे आणि या योजनेसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागत असून त्यांची अंतिम मुदत जी आहे ती तारीख आता समोर आलेली आहे। काय असणार आहे अंतिम मुदत, तर पहा, त्यापूर्वी KYC पूर्ण केली नाही तर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रोज नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतात, समोर येतात। आपण पाहतो जुलै 2024 मध्ये ही लाडकी बहीण योजना आहे ती सुरू झालेली होती। झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ जो आहे तो दिला जातो आणि राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ देखील घेत आहेत। त्यामध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचेही समोर आलेले आहेत। आता याच लाडकी बहीण योजनेबाबत संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना KYC ही बंधनकारक केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे। त्यामुळे त्याच संदर्भातील ही नवीन अपडेट समोर आलेली आहे। पाहूयात आपण सविस्तर अपडेट। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, खूप महत्त्वाची अपडेट आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचू दे ही अपडेट। तर पहा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांना KYC पूर्ण करावी लागणार आहे। संदर्भातील एक पोर्टल ही विकसित करण्यात आलेलं आहे, मात्र आता KYC ची अंतिम तारीख जी आहे आता समोर आलेली आहे। त्या तारखेपूर्वीच लाभार्थ्यांना आपल्या महिलांना KYC प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण करावी लागणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यावी, कारण नंतर KYC करता येणार नाही आणि तुमचे पैसे जे आहेत ते बंद होईल। त्याचबरोबर तुमचा जर लाडक्या बहिणीचा 1500 रुपयाचा हप्ता आला असेल तर कॉमेंटमध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा कॉमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला पण समजेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला पैसे भेटले की नाही। या संदर्भात माहिती बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी X म्हणजेच ट्विटरवरती, या सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती एक ट्विट करून एक नवीन माहिती दिलेली आहे। KYC ची अंतिम तारीख कोणती तेही त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे त्या अंतिम तारखेचा विचार करून घेता तुम्ही लवकरात लवकर अधिक पात्र लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, हे महत्त्व आहे। थोडक्यात आपण पाहूयात काय म्हणले आदित्य तटकरे ट्विटरवरती, थोडक्यात आपण पाहत आहोत। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरती X या सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट केलेली माहिती आता शेअर केलेली आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे त्यांचा जो आर्थिक लाभ मिळवण्यासाठी KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली आहे। आणि त्या बैठकीत पहा, ही जी तारीख आहे ही तारीख खूप महत्त्वाची आहे। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ह्या लाडक्या बहिणीची जी वेबसाईट आहे यावरती KYC करायची आहे। पहा, खूप महत्त्वाचं आहे। 18 सप्टेंबर
पर्यंत जी शेवटची तारीख आहे लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरती KYC सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता आणि आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनीने 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत जी KYC आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे। म्हणून 18 नोव्हेंबर ही तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे। 2025 ही KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे या तारखेच्या आधीच तुम्ही लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायचे आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील KYC केली नाही त्यांनी लवकरात लवकर 18 नोव्हेंबर 2025च्या आधी KYC करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवर सेट करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।